पाणी घेऊन आलेले वय पाणी पी असं वाटतं शेत लावायला येऊ का काय चिवणी आली असती ना शेताना चढली असती खारी आहे पुरं बोलल्यावर. हॅलो गाईस तर पुन्हा एकदा दोघं आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आज लई लवकर रेडी झालो काय 9 वाजलं 9 का 9:30 वाजायला आता पण रेडी झालोय ना देवलान चाललोय पहिला म्हणजे लई शनिवारानंतर मी देवलान चाललोय कारण तर मधीन जावंलाच नव्हतं जमत लेट उठायचो त्याच्यामुळे आज लवकर उठलो प्रॉपर आंघोळ वगैरे केली बरं पहिला देवलान जाऊन येते नंतर जिमला वगैरे जाईल. देवलांचे आलो ना आता कॉफी पिते मी ना काय विषय माहितीये का देऊळ आता रेडी होत चाललाय बांधकाम चालू आहे देवलाचा मस्त होत चाललाय. आता एक स्लॅब पडलाय आता म्हणजे टोटल 2 स्लॅब आहेत का त्याच्यावरती कलस असा विषय आहे का दुसरे स्लॅब देऊन येते नाही देवता येत राहतील दुसरे स्लॅब देव बघू काय होतंय आता बघू आता काय होतंय कसं काय तुम्हाला पण बघायला भेटेल ना. मी पण एक्सायटेड आहे हनुमान जयंतीच्या आधी झाला पाहिजे बस. कॉफी आणलेली आहे मम्मीने मला मम्मी किती आमची काम करते बघा मी कायच हात लावत नाही मम्मीला. मम्मी मी मदत नाही करीन ना तुला नको मदत करू बघा आता मम्मीच बोलली मदत नको करू. मम्मी बोलतो भाकरी ना भांडी घासशील का बोलतो काहीच कॉफी काली कॉफी काय चला आता मी रेडी होतोय कॉफी वगैरे पिताना जिमला जाऊन येतो. तो आला पाऊस काय करू ये पावसाचा मी काय जावायला निघलो का टाइम पाऊस येत आहे. आता मी वर्कआउटची आलो मम्मीने जेवायला काय दिलाय माहितीये का कडक लई सोय केली माझी डेंजर सीन मटर पनीर मिरची तळलेली भाकर पापड न यो लोणचा बनवलाय आंब्याचा. अच्छा गावा नावरी सोय कानाबद्दल शनिवार आहे म्हणून जेवते मी पटकन ब्लॉग पण अपलोड करते. आता एडिट करत होतो झालं एडिट 12:30 वाजले तुम्हाला 1 वाजेपर्यंत बघायला भेटला असेल. लवकर उठल्यावर काम सगळं परफेक्ट होते काय मम्मी हा झोपण आहे आता मस्त वाटतं लवकरच उठत जाईल आतापासून असं एकदम फ्रेश वाटतं एकदम वर्कआउट वगैरे केल्यावर. सो गाईज सगळे जिमला जा मी जिमचा सीन दाखवलाच नाही तुम्हाला तर जिमचा काय दाखवायचा काम असल्यावर जरा लेट उठला म्हणजे लेट आलो तर ठीक आहे रोजचा लेट उठणं लय हानिकारक आहे. मटर पनीर लिवोचा निघून मी फोटो घाला 1 नंबर आलाय काय मेंदू काय झोपलाय. आता मस्त रेडी झालो ना चाललो ना मी आवऱ्याला दीदीच्या तयाशी दिदीला चाण्या घेतल्या काय चाण्या बोलतोय काल बनवलेलं तुम्हाला माहिती असेल. मी चाललोय मम्मी न रियाने येतोय आम्ही तिघा जाऊ असते जाऊ स्कूटीवर तिथं जाऊन पण तुम्हाला दाखवते कसा काय सीन द्या. मम्मीने म्हणा सकाळचीच चांगलेला का जावाचं आहे ना आता पाऊस पण कमी झालाय तर परत चल जाऊन येऊ. आता दुपारचा 1:30 वाजलाय मस्त रेडी झालो आता निघू थोड्या वेळा रियाने येतोय मग रियाने मी मम्मी तिघा जण जाऊ झालेलो आहोत. रियाने पण आली स्कूटीवर जावं तिघांना आपल्याला चौकात जाऊ एकदम. रियाने किती मोठी वाटते ड्रेस घातलाय तर कसली भारी दिसत आहे कसली भारी दिसते ड्रेस घातलाय तर चिकनी वाटते कधी उज झाली माझ्यावर येईल आता ती 2 वर्षांनी. चला जाऊ चला सावकाश गॉगल तर घातलीच पाहिजे गाईच कारण चिकना दिसला पाहिजे का नाही. चला ही बा छत्र्या गुंडलत राहिली अजून चल जाऊ दमलो दीदीला चालण्या घेऊन चाललो छत्री डोक्यात घातली असती चालली. काहीतरी खावायला घेतो बरं आणशी उलवानोटशी नाही तर तक्र कोपरोली व जास्त काही मिळलं नाही त्याच्या भरोशावर जातो ना पण जास्त काही मिळलं नाही. आता स्वीट काहीतरी घेऊ बाबा काय घेत आहे हा मी डाएट आहे म्हणा काही नको तुला काय पाहिजे रियाने खावायला पाहिजे का कॅडबरी घेऊ घे चल काहीतरी चांगला घे. स्वीट घेतलेला आहे आणि मी कसा दिसतोय चष्मा घालून लय भारी दिसते रे मी आज माझ्या मनात मी आरशान बघला निघत आवरा भारी गोऱ्यावरती सेल्फ ऑब्सेस्ड आहे मी. फायनली पोचलो आवऱ्याला मला वाटलं धूळ नसेल का धूळ उरते का नाही येताने डेंजर ना आवऱ्याचा ताला बघा किती भरलाय यो
पवाला आता का ती मजा येईल ना. रियानी पहिल्यांदा आली, कसं वाटतंय? विहान लय वेळेला आलाय, रियानी पहिल्यांदाच आली. तिला कौशी सांगत होती ती का मना जावाचं आहे, मना जावाचं आहे दीदीचे. तर बरं चल आता चाललो तर चला जाऊया दीदीच्या घरी. अशी आताने आवरी भारी वाटलं का नाही फिलिंग, कारण तर नुसती शेताला होता पब्लिक कसला वाटत होता तो व्ह्यू. पण मी स्कूटी चालवत होतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला नाही भेटला. कसलं वाटतंय अशी वारा बिरा कशी लागते भारी. सीताफळांचा झाड बघा यो, सीताफळ सीताफळ मोठं नाही झालं वाटतं. सारखंच कधी आलं बघा. हा बघ कुत्रा घालायला लागला माझ्यावर, चावा बिवाचा कंबरवर. चष्मा काढून दे, चोर आलाय का काय बरं की. गाईज दीदीच्या काय पोचलो. यो बा काय यो आपला मांजर लिओ सारखा कलर आहे काय, गावठी आहे काय ते मांजर. चला ये पाहुणे आली व नवीन नवीन पाहुणे आली. जेवायला नको, जेवून आलो आम्ही आता. बरं पाणी नाही तर बरं चल लवकरच. याने कसं वाटतंय दीदी बघ, दीदी काम करते, करने लगी काम. पाणी घेऊन आलेले वे, पाणी पी पाणी. सोय कुठं आहे? आता मी घराच्या माग आलो. कसला नजारा आहे रे यो. शेत लावताना यो बघ माग शेता लावली, या शेता लावली बघा. क्रेझी. हे बागाच्या माग वाटतं समुद्र आहे ना माय. हा मस्त चिकू बिकू आलं बोलत. सगळी झाडा लावली, भारी वाटते. पण क्रेझी चिकू आवरला ते लय बारीकात. मोठं होतील ना, झाल्यावर चिक्कू गायला येशील का रियाने? यो लिचीचा जर आहे का नाही, पपई पोपव आंबा पण आहे सगळं आहे. क्रेझी यो काय चिक्कूचा ना. यो कसला व्यू वाटते पण फोटो बिटो काढायला बघ कसला व्यू यो. एक नंबर वाटते गाईस. तुम्हाला कसं वाटतंय? मला तर लयच आवडलंय. असं वाटतं शेत लावायला येऊ का काय. चिवणी आली असतील आणि शेताना चढले असतील. खारे आहे पुरं बोलल्यावर शेताना चिवणी चढली असतील. हे शेत लावलंय बघा अशी आवरा सगळीकडे लावलं आहे. असं आमचा नाही वाटतं शेत ना, तुमचा नाही शेत वाटतं. ऊन आलाय तर आताच घरात जावं लवकर, संध्याकाळी लई पाऊस पडते नाही तर घामाघूम नाही भिजलेली बामंडून घेईल काय. रियाने चल जाव पटापट. हा या कणाच्या कल्या मोगऱ्याच्या जास्वंदी काय, सॉरी जास्वंदी. आणि हा मोगरा तुम्ही बघू शकता, ही जास्वंदी. मोगऱ्याची कली कसली दिसतंय ना रियाने, भारीच वाटतंय. रियानीच्या डोक्यान भरला फुल दीदीनी. हा मग केस उकललं ब दीदीनी कैशल कंचीनी साधीनी बांधली. चल मम्मीला बरं निघू, चल जाऊ. चला काय थोडासा थांबलोय, सीताफळ पण आलं यांच्या त्या सगळी दारात पाहिजे ते. बाय बाय आईना बाय करून दे काय रियानी. चला ताईला घेऊन चला. ताईला नाही होती का डोक्यावर बसवून तीनशे. आता सधी नाही बोलतो, मम्मी बोलते गजब बेजती आहे. हे साईड शिव रस्ता आहे का आणि ते साईड साठी ठीक आहे. ओके सगळीकडे शेता लावली तर क्रेझीच वाटते एकदम. आमच्या घरी शेता बघायला नाही मिळत काय नाही. आपल्या घरी कसला वाटते बघ शेता लावता बघा गायच. सगळी शेता बिता लावतात. गावलाही मोठा आहे, यांचा घर बाहेर आहे म्हणून जरासा गावलाही मोठा आहे. खतरनाक सीन. कसल्या दिसतात ना, डेंजर. एक नंबर दिसत होते वांगरे. फायनली काहीच घरा आलो. आई गेली ववल्याला आईच्या घरात. रियाने झोपलेली स्कूटीवर, उठली आता न. तुम्हाला वाटेल भाऊ काय, भाऊ गेल तर कामावर नाही तर बरं की पूर्ण ब्लॉग मध्ये भाऊ दिसलेच. मी आराम करते, कंबर दुखायला गेली स्कूटी घालून डायरेक्ट. अरे दरवाजा लावलाच नव्हताच काय. अरे कर बाई
घरला आता जेवायचा टाइम झाला, किती वाजला? 8:30 वाजले. मम्मीला सांगला मी जेवायला बनवू पनीरपुरची. आज सॅटरडे बोलले पनीरपुरची. तर अजून बना नाही मम्मीला. कौशी मी फोन करून सांगलेलं का बरं कर ना. मी बाहेर होतो जरा स्टेशनवर, आम्ही असं बसलेलो पशानानुस मी सगळी होतो. बरं आल्यावर जेवते डायरेक्ट. पनीरपुरची बनलेली असेल. आता मला लागली भूक, नाला टेन्शन का होईल का होईल चाललंय. आता गप सिस्टीम बसतय. 10 मिनिटांनी होईल रेडी ना. जेवते पनीरपुरची. सॅटरडे आहे बोलले पनीर, नुसता पनीर नुसता पनीर. मम्मीने फटकन जेवायला बनवलंय मस्त बुर्जी न भाकर. थँक्यू. तुला भजी पाहिजे का? भजी बिजी बाहेरचा खावायचा नाही, माझ्यासारखा रावाचा. बाहेरचा कधीच खावायचा नाही. आज मला सांगशील नाही खावायचं ना, रातचे मागवची. असं नाही करायचं. बाहेरचा काही खावायचा नाही काय जास्त. रण बनल त्याच खात जा. बाहेरचा खावायचा नाही, चांगला नसता आपल्या अंगासाठी. 9:30 वाजल्यानं ब्लॉग इथंच एंड करताय. उद्या मस्त संडे आहे बोलल्यावर काहीतरी बाहेर जाणार आहो मी. तुम्हाला बघायला भेटेल पुढचा ब्लॉग एकदम भारी बघायला भेटेल ना. परफेक्ट. लास्ट टाइम पण मी इथं गेलेलो 1 वर्षाआधी ना. आता पण आम्ही जाणार आहोत पशांना. नसा आम्ही प्लॅन झालाय संडे स्पेशल काहीतरी करूया ना. ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि उद्याचा ब्लॉग येईल तो बघायला विसरू नका. जर कालचा ब्लॉग नसेल बघला तर जाऊन बघा. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.